नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश शिंदे, मेंटर, कोच इन शेअर मार्केट टू ऑल पीपल, सॉफ्टवेअर इंजिनियर्स, रिटायर्ड पीपल, फार्मर्स. देर इज नो एक्सपिरियन्स रिक्वायर्ड, देर इज नो एज्युकेशन रिक्वायर्ड. मित्रांनो, आपला विकेंड कोर्स आहे. इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांना जसं जमेल तसं विद्यार्थ्यांची संख्या बघून फेसबुकवरती एकाने मला कॉन्टॅक्ट केला. मला वाटलं त्याला शिकायची आतुरता असेल, पण त्याने त्याचं भलतंच MLM मार्केटिंग करायला लागला आणि म्हणायला लागला की हे आमचं प्रोडक्ट घ्या, वेस्ट इन. खरं ते वेस्टच आहे. ठीक आहे, मी ऐकून घेतलं. सिनियर होता तो माझ्यापेक्षा. मी त्याला सांगितलं, तुम्ही शेअर मार्केट शिकणार का? त्या मूर्खाची मेंटॅलिटी अशी होती, माझ्या मूर्ख मुलाने 7 लाख का 10 लाख 10 लाख रुपये गमावलं शेअर मार्केटमध्ये आणि मी तिकडे काही जाणार नाही. हे अज्ञान हैदराबादमधील किंवा इतर भारतामधील अनेक जण असेच आहेत. त्याचा एक दृष्टिकोन. एक उदाहरण म्हणून सांगितलं. तर रिॲलिटी तुम्हाला सांगतो मित्रांनो, पहिले शिकून घ्या, सक्षम बना आणि शेअर मार्केटमध्ये या. उगाच कोणाचं तरी ऐकून येऊ नका. तुम्ही जर 25,000ची नोकरीसाठी 25 वर्ष शिकत असाल, तर तुम्हाला एका महिन्यामध्ये 50,000 किंवा 1 लाख रुपये पाहिजे असतील, तर तुम्ही न शिकता कसे काय मार्केटमध्ये ट्रेड करू शकता? एक उदाहरण देतो तुम्हाला. 1980 मध्ये 10,000 रुपये ज्यांनी इन्व्हेस्ट केले, तो आज कोटीचा मालक झाला. हो, ही स्टोरी खरी आहे. विप्रोमध्ये ज्यांनी 1980 मध्ये शेअर्स इन्व्हेस्ट केले, 1980 मध्ये शेअरची किंमत होती 100 रुपये. 10,000 चे शेअर्स आले असते 100. नंतर काय झालं? इट्स अ प्युअर मॅजिक आहे. इट्स नॉट मॅजिक, इट्स अ मॅथमॅटिक्स. यू कॅन से इट इज ऑल्सो मॅजिक, बट इट्स प्युअर मॅथमॅटिक्स. सुरुवात कशी झाली बघा. 1980 साली विप्रोचा शेअर प्राइस खूप कमी होता. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यावेळी ही इन्व्हेस्टमेंट छोटी वाटली असती, पण पुढे काय झालं ते बघा. बोनस आणि स्प्लिटचा कमाल. विप्रोने वर्षानुवर्ष बोनस शेअर्स दिले, स्टॉक स्प्लिट केले, त्यामुळे 100 शेअर्सचे झाले 1.5 ते 2 लाख शेअर्स. आजची व्हॅल्यू आहे 450 होती, आता स्प्लिट झाल्यामुळे 250 रुपयाला आली. आणि थोडंसं इराणचं वॉर चालू आहे, इराण इस्रायल, त्यामुळे प्राइस आणखी खूप खाली गेलेला आहे. टोटल व्हॅल्यू 6 कोटी ते 9 कोटी. 10,000चे मित्रांनो. ज्यांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहे, इन्व्हेस्टमेंट करत आहे, मला कमेंटमध्ये सांगावं की ते विप्रोचे शेअर होल्डिंग केलेले आहेत का नाही. जर केलेले नसतील तर त्यांची लायकी नाही शेअर मार्केटमध्ये राहण्याची, इन्व्हेस्ट करण्याची. हे 10,000 त्यावेळेसचे झाले मित्रांनो. कारण इन्फ्लेशनच्या दृष्टिकोनातून जर आता पाहिलं, 1980 त्याच्यामध्ये 20 वर्ष टाकले, 2000, 2020 आणि हे 2026 चालू आहे. म्हणजे आपल्याला 3 शून्य वाढवावे लागतील, म्हणजेच 10 लाख रुपये प्रत्येक वर्षी. 10 लाख. 1980ला 10,000 होते. 20 वर्षानंतर 1 शून्य वाढला. 1 शून्य वाढला म्हणजे 10,000चे 1 लाख झाले. आणखी 1 शून्य वाढला, 10 लाख झाले. म्हणजे 10,000ची त्यावेळेची किंमत 10 लाख होती मित्रांनो. म्हणजेच ही महागाई दर आहे. कारण प्रत्येक 20 वर्षाला 1 शून्य वाढतो. हे इन्फ्लेशन म्हणजे काय? इन्फ्लेशन म्हणजे 5 कुटुंब शिकवण्यासाठी, जगण्यासाठी 2026 मध्ये जर तुमचं उत्पन्न 1 लाखाच्या वर असेल, 1980 मध्ये 1,000 रुपये खूप व्हायचे 5 लोकांना. तेच 2000 मध्ये 10,000च्या पुढे 1 शून्य वाढवा, 1 लाख रुपये. आता 2026 चालू आहे, म्हणजेच तुम्ही 1 लाखाच्या जर खाली असाल तर 5 लोकांचं शिक्षण, 5 लोकांचं जगणं हे व्यवस्थित नाही होऊ शकणार. तुम्ही अंडर अर्निंग आहात. इन्फ्लेशन म्हणजे महागाई. महागाई हे कमीत कमी 6% वाढते दरवर्षी.
हे 10-20 वर्षाचा कालावधी धरलेला आहे. तर तुम्ही महागाईला कसे बीट करू शकता, ते मला मी तुम्हाला सांगेन, ते तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला जर डिटेलमध्ये जर समजून घ्यायचं असेल, तर माझ्याशी कनेक्ट करा. मी तुम्हाला शिकवेन. वीकेंड बॅचेस आहेत. 1 महिन्यामध्ये कोर्स कंप्लीट होईल. हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला पेशन्स पाहिजे. पेशन्स असेल तर प्रॉफिट मिळतो. स्ट्राँग कंपनी पाहिलं त्याचा बिग रिटर्न मिळू शकतो. हे सगळे स्टॉक्स विप्रोसारखे नाहीत. कारण लोकं म्हणतात शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे. नाही मित्रांनो, तुम्ही जर जुगारासारखं बघितलं तर ते जुगारच राहणार आहे. मित्रांनो, तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्ही एज्युकेशनवर भर द्या. थँक यू सो मच.